शिक्षक भरती घोटाळा आणि बोगस शालार्थ आय-डी प्रकरणामध्ये नागपूर विभागामध्ये एस-आय-टी स्थापन झालेली आहे पोलिसांची आणि जे काही गोष्टी सुरस कथा समोर येत आहेत, अत्यंत धक्कादायक आहेत आणि अनपेक्षित अशा घटना समोर येत आहेत. आपल्यासोबत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले आहेत. सर, आपण NDTV मराठीसोबत बोलताय. खूप खूप धन्यवाद. NDTV मराठीनं पहिल्यापासूनच या प्रकरणाचा छडा लावला आणि एक एक बित्तम बातमी NDTV मराठीवर येते, आपल्याला माहिती आहे. काय म्हणाल सर, किती लाजिरवाणी ही गोष्ट आहे. ज्या काही गोष्टी आता समोर येत आहेत, किमान 4 शिक्षण उपसंचालक या प्रकरणामध्ये अटक झालेले आहेत. जे 5वे आहेत सतीश मेंढे, ते बेपत्ता आहेत, पण तेही पोलिसांच्या रडारवर आहेत. काय सांगाल? दोषी असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेची राहिलेली आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठी अनियमितता झालेली आहे. असं वाटायला लागलं की या महाराष्ट्राप्रती बिहार होतो की काय. म्हणजे एज्युकेशनसारख्या शिक्षण विभागामध्ये अशा प्रकारचे प्रकार होत असेल तर या पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणाऱ्या बाबी आहेत. आणि कित्येक ज्या नेमणुका झालेल्या आहेत त्या नेमणुका तर ते कधी शाळेतही गेले नाहीत, जे कधी DED झाले नाही, अशांचे बोगस डॉक्युमेंट्स तयार करून सुद्धा नेमणुका झालेल्या आहे. मयत शिक्षणाधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने या नेमणुका झालेल्या आहेत आणि मोठं अर्थकारण झालेलं आहे. तर या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व असलेल्या हल्ली सध्या आपल्याला फक्त शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यावरती कारवाई होताना ती त्याच्यावर झालीच पाहिजे. प्रथमतः ते दोषी आहे, पण त्याचसोबत ज्या संस्थेनी ज्या शाळेंनी फ्रॉड डॉक्युमेंट्स तयार करून शिक्षण विभागाची परवानगी घेतली, शालार्थ आय-डी घेतलेली आहे, त्यांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. या संदर्भामध्ये येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न मी ॲडमिट केलेले आहे. तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये SIT मार्फत चौकशी करावी. गृह विभागाची SIT स्थापन केली, ती चौकशी करूया, पण डिपार्टमेंटमधले तज्ज्ञ आणि प्रामाणिक लोकांना घेऊन ही SIT निर्माण करून ज्या ठिकाणी फ्रॉड डॉक्युमेंट्स तयार केले असेल, कागदोपत्री प्रूफ असेल, तर त्या अधिकाऱ्यावरती आणि ज्यांनी ज्यांनी हे फ्रॉड डॉक्युमेंट्स केले असतील त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. अडबाले सर, आत्ता आपण उल्लेख केला की पूर्ण महाराष्ट्रातच अशी प्रकरणं घडली असावीत, अशी शंका येण्याला भरपूर वाव आहे. आम्ही सुद्धा NDTV मराठीवरती ज्या ज्या बातम्या करतोय, त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जिथे जिथे येत आहेत, तिथे खाली जे कमेंट्स येत आहेत, प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून कमेंट्स आहेत आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे सुद्धा असा प्रकार घडलेला असावा. विविध प्रकार समोर येत आहेत. आपण काय सांगाल? शिक्षण संस्था संचालकांची याच्यात मोठी भूमिका असेल? कारण का शिक्षकांचा मान्यतेचा प्रस्ताव सुरुवातीला संस्था चालक आणि मुख्याध्यापकाच्या मार्फतच एज्युकेशन ऑफिसरला जातो. म्हणजे संस्था चालक यापासून वेगळे नाहीत. संस्था चालकांचीच भूमिका या ठिकाणी महत्त्वाची असते आणि त्यांनी तयार केलेला प्रस्ताव एज्युकेशनला जाऊन मग शिक्षणाधिकारी त्याला मान्यता देतात आणि मग शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर वेतन पथक अधीक्षकामार्फत या फाईल शालारसाठी डेप्टी डायरेक्टरकडे येतात. जर मुळातच खालून आलेल्या फाईल जर चुकीच्या असेल, बोगस डॉक्युमेंट्सच्या आधारे तयार केल्या असेल, तर कोणी केलंय हे सुद्धा सर्च होणं गरजेचं आहे. असं सांगता येईल की गेल्या वेळेस आम्ही एक राईट टू इन्फॉर्मेशनमध्ये जी माहिती आली होती त्यावर बातमी केली होती. त्याच्यामध्ये उच्च न्यायालयाचा अर्थार्थी संबंध नसलेला आदेशसुद्धा दाखवून कित्येक लोकांना गोंदिया नगरपालिकेमध्ये शिक्षक नोकऱ्या आणि भरती झालेली आहे दिसते. अजूनही किमान 50 लोकांच्या भरती झाल्या असतील असं दिसतंय. दुसरीकडे असेही प्रकार आहेत की एकच शिक्षक 2 शाळांमध्ये त्याची कागदपत्रं आहेत, 2 शाळांमध्ये तो नोकरीवर आहे असं दाखवलं जात आहे. किती भयानक घोटाळे हे समोर येतात, काय सांगाल? या संदर्भामध्ये न्यायालयाच्या निर्णयाचं सुद्धा चिटिंग केलं जात आहे, ही फार मोठी शोकांतिका आहे. न्यायालयाचा निर्णय एका वेगळ्या केसमध्ये लागला असेल, त्याच्यात हेराफेरी करून गोंदिया नगर परिषदमध्ये त्या न्यायालयाच्या आधारे शिक्षकांच्या भरत्या झालेल्या आहे, याचंही इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे आणि दोषीवरती कारवाई होणं हे क्रमप्राप्त आहे. निश्चितच महाराष्ट्र स्तरावरती जर SIT नियुक्त झाली तर हे सगळे जे प्रकार आहे हे उघडकीस येणार आहे, यात कुठलीही शंका नाही. पण यामध्ये कुठेतरी जे शिक्षक आहेत, जे बेरोजगार होते आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी कागदपत्र दिली आणि नोकरीसाठी त्यांनी शिक्षण संस्था संचालकांच्या हवाली लाखोची रक्कम केली. त्यासाठी घर विकलं असेल, शेत गहाण ठेवलं असेल. आता ते घाबरत आहेत, भीतीत आहेत. त्यांना काय संदेश द्याल? कारण त्यांच्या नोकरीवरती कुठेतरी गदा आलेली आहे. नाही, या प्रकरणामध्ये तेही दोषी आहे. त्यांना माहीत आहे 2020ला लागत असताना त्याची अपॉइंटमेंट जर 2013 पूर्वीची दाखवत असेल, हे त्याला सांगून केलेलं संगनमतानं केलेला घोटाळा आहे. एकीकडे
13 नंतर टी परीक्षा पात्र झालेले शिक्षक पात्र असलेले बाजूला राहिलेले आहे. पात्र नसलेले मात्र बोगस या ठिकाणी ॲड झालेलं आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे यापूर्वी एक शिक्षक 2-2 शाळांमध्ये दाखवलं. हे कसं शक्य होतं? शालार्थ आय-डीमध्ये ऑनलाईन प्रक्रियेमध्ये 2-2 लोकांचे पेमेंट कसं होत आहे आणि कुठल्यातरी शाळांमधून होत आहे. मग त्या शाळेमध्ये एक शिक्षक कुठेतरी एका ठिकाणी जाईल, दुसऱ्या शाळेमधून त्यांचं पेमेंट कसं होत आहे? हे हे फार मोठं अनाकलनीय बाब आहेत. आणि काही शाळांमध्ये तर अंशतः अनुदानितवरती नेमणूक करायची आणि लगेच त्याला काही दिवसानंतर अतिरिक्त दाखवायचं आणि परत त्याला 100% अनुदानावरती ट्रान्सफर करायचं आहे. नियमातली तरतूद असे आहे, खाजगी प्राथमिकमध्ये अतिरिक्त झाला असेल तर माध्यमिक विभागामध्ये त्याचं समायोजन करता येत नाही. नियमात कुठलीही तरतूद नाही. पण तो प्रकारसुद्धा या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे संगनमतानं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून हे सगळं झालेलं आहे. हे सगळं तपासून बाहेर येणं गरजेचं आहे आणि निश्चितच या पावसाळी अधिवेशनामध्ये मी सभागृहामध्ये अपक्ष आमदार म्हणून आहे. मला सत्ता कुणाची आहे याच्याशी काही लेनदेन नाही. त्याच्यामुळे चुकीचं होत असेल प्रभावीपणे सभागृहामध्ये मांडणं हे माझं कर्तव्य राहत आहे. परंतु सत्ताधारी आमदार असे बोलताना दिसत आहे मला की या विभागाचे नागपूर विभागाचे विद्यमान आमदार काय करतात. मला हे म्हणायचं आहे की या सत्ताधारी आमदारांनी ज्यावेळेस विषयावरती सभागृहात याविषयी चर्चा होतील तर आम्ही जे बोलतो यांचं त्या बाबीला समर्थन असलं तर निश्चितच आम्ही यांचं सुद्धा कौतुक करू. बाहेर वेगळं बोलायचं आणि सभागृहामध्ये विषय येईल त्यावेळेस वेगळे बोलायचं, ही भूमिका सत्ताधाऱ्यांची आहे, आमची नाही आहे. जी वस्तुस्थिती असेल ती वस्तुस्थिती सभागृहाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू. अनियमित झालं असेल तर त्यांच्यावर कारवाई करायला लावू. एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने शिक्षण उपसंचालकांवरती आता प्रश्न विचारण्यात येत आहेत, शालार्थ आय डीचे पासवर्ड त्यांच्याकडे असणं अपेक्षित असताना इतकं सगळा जो घोळ झाला आहे त्यांच्या संगनमताने झाला असावा असं म्हणतायत. उल्हास नरड असतील, जामदार असतील किंवा आता सतीश मेंढे असतील. आपल्याला काय म्हणायचं आहे की हा जो शिक्षण विभागात घोळ सुरू होता, इतके वर्ष सुरू होता, तो कसा लक्षात आला नाही याआधी? आपण 2023 पासून आमदार आहात हे मला माहिती आहे, पण कसं आतापर्यंत हे समोर आलं नाही? काय झालं असं आज ज्या बातम्या बाहेर येत आहे की आम्हाला जेवढं कळतंय त्या माध्यमातून डेप्टी डायरेक्टरकडून ड्रॉप मंजूर झाल्याशिवाय पेयुनिटनी त्याचं वेतन काढायला नको. पहिले या प्रक्रियेमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी अप्रुव्हल द्यायचं. शिक्षणाधिकाऱ्यांना अप्रुव्हल दिल्यानंतर वेतन पथक अधीक्षक शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत ड्रॉप इकडे डेप्टी डायरेक्टर कार्यालयाला येतो. परंतु या नागपूरमध्ये असं झालेलं आहे, कुठलाही ड्रॉप डेप्टी डायरेक्टरकडे न येता NICच्या IPS कोडवरून सरळ सरळ बाहेर सायबर कॅफेमधून या सगळ्या शालार्थ ID रिलीज करण्यात आलेल्या आहे आणि याच्यामध्ये डेप्टी डायरेक्टर ऑफिससुद्धा अननोन होतं. त्यामुळं डेप्टी डायरेक्टर ऑफिसने नरड साहेबाच्या नेतृत्वात एक संशोधन कमिटी नेमण्यात आलेली होती. वंजारींच्या याच्यात एक कमिटी नेमण्यात आली होती. त्यांनी कमिटीचा अहवाल दिला आणि कमिटीच्या अहवालाच्या माध्यमातून खाजगी प्राथमिकचे निलेश वाघमारे यांना निलंबित केलेलं आहे. हे वस्तुस्थिती आहे, सध्याची वस्तुस्थिती आहे. परंतु असे अनेक प्रकार झाले की डेप्टी डायरेक्टरले फाईल न होता शालार्थ ID डायरेक्ट युनिटला गेलेले आहे आणि युनिटच्या माध्यमातून पगार रिलीज झालेला आहे. त्यामध्ये अधिकारी दोषी असं आहे असं म्हणजे नाही असं मी म्हणत नाही. जर तुमच्या प्रायमरी विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा नियुक्त्या होऊन पगार जर रिलीज होत असेल त्याच्यात शिक्षणाधिकारी सुद्धा दोषी आहे. ज्या पद्धतीनं डेप्टी डायरेक्टर दोषी आहे त्याच पद्धतीनं शिक्षणाधिकाऱ्याला कळायला पाहिजे की आपल्याकडे मान्य स्टाफ एवढा आहे आणि या मान्य स्टाफपेक्षा एवढा पगार जर जास्त जात असेल तर का जात आहे याचं संशोधन व्हायला इतके दिवस लागायची गरज नव्हती. परंतु सगळीकडे काय सुरू आहे, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आज आपण बघितलं डेप्टी डायरेक्टर ऑफिस प्रायमरी व माध्यमिक खाली पडलेलं आहे. आता आमचं इथं ठरवून राहिला, लोक म्हणतात का त्या कार्यालयाला जाऊन आपण सर ताला लावून टाकू. त्याचं नियोजन सुद्धा आम्ही करणार आहे. खूप खूप धन्यवाद. तर शिक्षक आमदार सुधाकर अडबाले सांगतायत की संपूर्ण राज्यात शिक्षण विभागाची SIT स्थापन झाली पाहिजे आणि संपूर्ण राज्याच्या अशा प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.